बाद फिर एक बार स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। इस बुलेटिन में बात होगी डोंबिवली की, जहां नगर सेविका रवीना माली की शिवसेना तालुका प्रमुख अर्जुन पाटिल के खिलाफ डीसीपी को लिखित शिकायत दी गई। आगे बात करेंगे गढ़चिरौली की, जहां माओवाद विरोधी अभियान को मिली बड़ी सफलता। ऐसी तमाम खबरों पर आगे विस्तार से करेंगे चर्चा। 2 दिसंबर 2025 को नगरपालिका चुनाव के लिए मतदान के बाद ईवीएम को तहसील कार्यालय स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागार में बने सुरक्षित कक्ष में रखा गया था। वहां संवेदनशील कैमरे लगाए गए थे। हालांकि संवेदनशील सिस्टम की फुटेज से मेमोरी डेटा भर जाने की संभावना के कारण 10 दिसंबर को सुबह 11:07 पर हार्ड डिस्क बदल दी गई। उपमंडल राजस्व अधिकारी चुनाव निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी ने बताया कि पुरानी हार्ड डिस्क को सील कर नंदुरा स्थित कोषागार भेज दिया गया है। इस अवसर पर सहायक चुनाव निर्णय अधिकारी और मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेलके, उप मुख्य अधिकारी आनंद देवकाटे, सह उम्मीदवार और उनके प्रतिनिधि लोग उपस्थित रहे। बुल्ढाना से सीनियर संवाददाता ईश्वर की रिपोर्ट। डोंबिवली पूर्व के भोपाल क्षेत्र में राजनीतिक तनाव बढ़ गया है, जहां पूर्व नगर सेविका रवीना अमर माली ने शिवसेना तालुका प्रमुख अर्जुन पाटिल के खिलाफ डीसीपी कार्यालय में लिखित शिकायत दर्ज कराई। रवीना माली का आरोप है कि अर्जुन पाटिल नागरिकों की इच्छा के विरुद्ध भाजपा कार्यालय के सामने साप्ताहिक बाजार लगवा रहे हैं और हथियारबंद लोगों के साथ आकर इलाके में दहशत फैलाने का प्रयास करते हैं। वहीं अर्जुन पाटिल ने सभी आरोपों को निराधार बताते हुए कहा कि बाजार गरीब और सामान्य नागरिकों की मदद के लिए लगाया जाता है और जरूरत पड़ी तो वह हजारों नागरिकों को सच्चाई बताने के लिए सामने ला सकते हैं। शिकायत के बाद क्षेत्र में तनाव का माहौल है और आगे की कार्रवाई का इंतजार किया जा रहा है। आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही डीसीपी साहेबाला भेटायला आलो होतो, त्यांना निवेदन पण दिलेलं आहे। डीसीपी साहेबांना आम्ही भेटलो पण आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही काल पत्र दिला होता आठवडी बाजार संदर्भात। आमचं म्हणणं एकच आहे की भारतीय जनता पार्टीच्या समोर अर्जुन पाटील यांनी आठवडी बाजार लावलेला आहे मंगळवारचा। ती जागा सोडून त्याने उर्वरित जागा कुठेही लावू शकतो, पण त्याने जाणून बुजून आमच्या ऑफिसच्या समोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच त्याच्याकडे जे बंदूक अंगरक्षक जे आहेत यांची चौकशी व्हावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहे। दहशत निर्माण करण्याचा हा माणूस प्रयत्न करत आहे आमच्या वाडामध्ये। जर या माणसाच्या जवळ 3-4 बंदूकवाले जे आहेत यांचे मुख्यमंत्र्यांना मी निवेदन देणार आहे। तसेच अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये पण आम्ही जाऊन स्वतः तिथे पत्रव्यवहार करणार आहे की या माणसाच्या बरोबर जे अंगरक्षक जे फिरत आहेत, जे बॉडीगार्ड कोणी घेऊन फिरत आहेत, बॉम्बसर जे लोक जे आहेत, याची चौकशी व्हावी किंवा हा माणूस भोपर गावात प्रभाग क्रमांक 114 मध्ये आणि 30 नंबर वाडामध्ये हा प्रत्यक्ष दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, याच्याशी पाहणी करून किंवा याची सर्व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। अर्जुन बाबू पाटील यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस समोर हा आठवडी बाजार बसवला आहे। त्यांनी आज 15 ते 20 लोक बॉडीगार्ड घेऊन, अंगरक्षक बंदूकधारी घेऊन त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिस समोर आठवडी बाजार बसवला आहे। मी आज डीसीपी ऑफिस तसेच मानपाडा पोलीस स्टेशनलाही पत्रव्यवहार केला आहे। तसेच केडीएमसी कडे आयुक्तांनाही लेटर दिला आहे, वॉर्ड ऑफिसरकडेही लेटर दिलेले आहे। तरीही त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिस समोर आज आठवडी बाजार बसवला आहे आणि 15 ते 20 माणसं घेऊन जबरदस्तीने बंदुकी घेऊन ते आले होते। तसेच मी आणि माझ्या वॉर्डात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्यांनी जे ते बॉडीगार्ड घेऊन फिरतायत बंदूकधारी, त्या बंदुकींची त्यांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। काय पुढे डीसीपी साहेबांनी सांगितले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय आणि त्यांची चौकशी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले। तसेच लोढा रिजन्सी पार्क या सोसायटी मधील लोकांनी या आठवडी बाजारासाठी विरोध केला आहे, कारण की या आठवडी बाजारामुळे त्या परिसरात चोरीमारी असेल, साफसफाईचा प्रश्न असेल हा निर्माण होईल। कारण की आम्ही हा वॉर्ड खूप चांगल्या रीतीने स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे आज रस्ते बनवले आहेत आणि याचा त्रास त्यांनाच होणार आहे। त्यामुळे त्यांनी त्या आठवडी बाजारालाही विरोध केला आहे। डोंबिवली से सीनियर संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। 10 दिसंबर 2025 को महाराष्ट्र के नक्सल प्रभावित गढ़चिरौली जिले में माओवाद विरोधी अभियान को बड़ी सफलता मिली, जब पुलिस महानिदेशक रश्मि शुक्ला के समक्ष 11 वरिष्ठ माओवादियों ने आत्मसमर्पण किया। इनमें 82 लाख रुपए के इनामी, 2 डिवीसी सीएम, 3 पीपीसीएम, 2 एसीएम और 4 सदस्य
शामिल हैं, जिनमें 4 हथियारों और गणवेश के साथ सामने आए। पुलिस और सीआरपीएफ की संयुक्त रणनीति से 2025 में अब तक कुल 112 माओवादी आत्मसमर्पण कर चुके हैं, जिससे दंडकारण्य क्षेत्र में माओवादी गतिविधियां कमजोर हुई हैं। इस अवसर पर C60 और विशेष अभियान दल के जवानों को सम्मानित किया गया और प्रोजेक्ट उड़ान वेद विकासचा योजना पुस्तिका का भी अनावरण किया गया। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। कल्याण में पूर्व नगर सेवक मोहन उगले द्वारा पैनल क्रमांक 7 स्थित ठाणकर पाड़ा शाखा में शिवसेना शिंदेगढ़ की ओर से शिव सैनिक कौटुंबिक ने मेलावा आयोजित किया गया, जिसमें बड़ी संख्या में क्षेत्रीय नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। कार्यक्रम में शिवसेना जिला प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवि पाटिल, विभाग प्रमुख अनंता पवार, महिला जिला संगठक छायाताई वाघमारे, पूर्व महापौर वैजयंती घोलप और कल्याण शहर महिला संगठक नेत्रा मोहन गुगले सहित कई पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित रहे। मिलावे में नागरिकों ने विभिन्न मनोरंजन कार्यक्रमों का आनंद लिया। आज पॅनल क्रमांक 7 ठाणकरपाडा विभागीय शाखेतर्फे जो कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित केलेला होता, त्याचे आयोजक संयोजक आपले माजी नगरसेवक उपशहर प्रमुख मोहनजी उगले, आमचे विभाग प्रमुख अनंत पगार आणि तमाम आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमासाठी दाखवला, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते। कौटुंबिक मेळावा याच्यासाठी घेतलेला की कायम आज गेली 11 वर्ष महापालिकेमध्ये निवडणूक झाली नसताना सुद्धा ज्या काही समस्या उगले साहेब सातत्याने सोडवत होते आणि त्या समस्या त्या तक्रारी ज्या आमच्या महिला किंवा पुरुष पदाधिकाऱ्यांमार्फत आमच्या शाखेपर्यंत येत होत्या आणि त्या सोडवल्या जात होत्या, त्याच्यामुळे जो काही हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो हा केवळ आणि केवळ ठाणकरपाडा विभागीय शाखेवर विश्वास ठेवून आणि उगले साहेबांच्या कामावर जो संपूर्ण नागरिकांचा जो विश्वास आहे, गाढा विश्वास आहे आणि त्याची पोचपावती म्हणूनच आज एवढे सगळे जण या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थित होते। आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी काम करतात तर त्यावेळेला ते घराकडे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नाहीत आणि त्या घरच्यांना सुद्धा एक अभिमान वाटला पाहिजे की आपली जी माणसं असतात ही संपूर्णपणे ठाणकरपाडा शाखेमध्ये उगले साहेबांसमवेत आज एवढा वेळ वाया घालवतात, तर ते का वेळ वाया घालवतात आज त्यांना त्याचं हे कारण समजलं की आज जो काही हा नावलौकिक मिळतो, आज जो काही प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, आज आपल्या वॉर्डाच्या प्रभागाच्या ज्या काही समस्या सुटतात या निव्वळ आपले उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या मार्फतच सोडवल्या जातात आणि त्याच्यावरती आज त्यांना त्याचा अभिमान वाटतो आणि या कारणास्तव आज सगळेजण इथे जमले होते आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज कौटुंबिक स्नेह मेळावा हा आयोजित करण्यात आलेला होता। एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये कौटुंबिक मेळावा घेण्याचे आदेश आले, त्या आदेशानुसार आज या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आलेला आहे। प्रभागातील जे महिला आणि पुरुष कार्यकर्ते आहेत सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना यथोचित मार्गदर्शन वरिष्ठांनी केलेलं आहे। त्यानुसार आगामी महापालिका निवडणुकीमध्ये नारी शक्ती मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवणार आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे। कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का लोक नेता स्वर्गीय डीबी पाटिल का नाम देने का फैसला वर्षों से लंबित होने पर भूमि पुत्र संगठनों में भारी नाराजगी है। वादों के बावजूद ये मुद्दा कैबिनेट में नहीं आने से आंदोलन तेज करने की चेतावनी दी गई है। इसी के तहत 22 दिसंबर को जन आक्रोश दिंडी मार्च निकाला जाएगा, जो मान कोली नाका से शुरू होकर 25 दिसंबर को एयरपोर्ट पहुंचेगा। संगठनों ने चेतावनी दी है कि 20 दिसंबर तक नामकरण का फैसला नहीं हुआ तो 25 दिसंबर को होने वाली पहली उड़ान रोकने का भी विरोध किया जाएगा। जरी असली तरी कामोठी ही त्यांची कर्मभूमी आहे आणि आज तुम्ही कामोठी गावाचा इतिहास बघायला गेलात तर कोणतंही आंदोलन झालं तरी ते आंदोलन हे कामोठ्यापासून सुरू होतं आणि त्याच्यामुळे तो आंदोलन सक्सेसफुली होतोच, कारण का ही भूमी ही संघर्षाची भूमी आहे आणि दिबा पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रक्त सांडलं तरी 72 रक्तातून असंख्य दिबा पाटील घडतील आणि या अनियंत्रित सत्तेला उलटून लावतील आणि त्याच्यामुळे आम्ही आता माघार घेणार नाही। आम्ही आगरी कोळी कराडी जे कोणी आम्ही आहोत ते आम्ही महिला मुला बाळांसकट घरांना कुलूप लावून आम्ही निघणार आणि दाखवणार आमची ताकद काय आहे जोपर्यंत आमच्या दिबा पाटलांचा। पनवेल से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।